वर्षाचं हस्तकला प्रदर्शनमध्ये आम्हाला फकाटे सरांना आणि मला 9वी ते 12वी या गटाचं परीक्षण करण्याची नोंदणी दिली आहे. या गटामध्ये आम्हाला 9वीचं पाहतो त्याच्यामध्ये गटामध्ये इथे बनवलेली आहे. ती खूप छान आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या ज्या वस्तू केलेल्या आहेत या खूप फ्रेंडली आहेत, टाकाऊपासून शाहू आहेत. बरंच म्हणजे प्लॅस्टिकचा आहे आणि चप्पल मला नोकरीची विशेष आवडलेली आहे. आता आम्ही बनवलेल्या हां सगळ्या वस्तू हे विशेष बाग आहे ते प्लॅस्टिकचा वापर केलेला. आता आम्ही जातो 10वीच्या वर्गाकडे. आता 10वीच्या वर्गात सुद्धा इको फ्रेंडली सगळं आहे. ही प्लॅस्टिकची झाकणं जरी असतील तरी पण ती टाकाऊ आहे, त्यामुळे ते पण नाविन्य आहे. प्लास्टिकचं झाकण आणि गाड्या वापरून यात्रेमध्ये आपण नाही का आकाश पाळण्यात बसतो तसं सुंदर असं बनवलं. आणि विशेष म्हणजे हे जे झाड आहे हे खूपच सुंदर बनवलेलं आहे. संपूर्ण याच्यामध्ये मला हे झाड खूप आवडलेलं आहे. याच्यामध्ये कुठे माती आणि लोकरचा वापर केलेला आहे आणि ही झाडाची सुकलेली फांदी सगळे आमच्या हस्तकला प्रदर्शनचे आकर्षण आहे. त्याच्यानंतर झोपडीसुद्धा खूप सुंदर केलेली आहे. 9वीच्या याच्यात पण झोपडी आहे, पण ही झोपडी जी आहे ती जास्त छान केलेली आहे. ते कपाट पण केलेलं आहे. झोपडीमध्ये शेतकऱ्याचे उपयोग शेतकऱ्याजवळ काय काय असतं ते साधारण त्यांनी दाखवलेलं आहे. बैलगाडी आहे, बैल आहे, वीर आहे, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यात दाखवलेल्या आहेत. इथे पण बघा आधुनिकता आणि पुरातनपणा असं दाखवलेलं आहे. ट्रक हा आधुनिक काळामध्ये माल वाहतुकीसाठी जुनी बैलगाडी आहे. कपाट पण सुंदर बनवलेलं आहे, खूप छान आहे. त्यामुळे आम्ही प्रथम क्रमांक आणि शेतकरी जेव्हा शेतामध्ये असतो तेव्हा या औषधावर बसतो आणि मग गोफण घेऊन तो आलेले जे प्राणी असतील त्यांना हुसकावून लावण्याचं काम शेतकरी याच्यावर बसून करत असतो. छान. तर मग अशाच प्रकारे सर मग प्रथम क्रमांक 9वीला द्यायचा की 10वीला ते ठरवूया. बघूया